प्रेमसंबंधातून हत्येसारखे गुन्हे घडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। अशा प्रकरणात जाती धर्माचा घटक महत्त्वाचा ठरत असल्याचं पोलीस तपासून निष्पन्न होतं। उत्तर प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना घडली, पण ही घटना काहीशी वेगळी आहे। तिथल्या एका तरुणीचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर ओळख न पटल्याने तिच्या मृतदेहावर 40 महिने अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत। या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत। गुन्ह्याचं कारण आदी गोष्टींमुळे या तरुणीचा मृतदेह शवागारातच ठेवण्यात आला। 40 महिन्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या। प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला होता, पण पोलिसांनी तपासात केलेल्या निष्काळजीपणामुळे तिच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी जवळपास 3.5 वर्ष वाट पाहावी लागली। हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। उत्तर प्रदेशातल्या इटवा इथल्या एका शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात एका तरुणीचा सापळा सुमारे 3.5 वर्षांपासून ठेवण्यात आला होता। या दरम्यान तरुणीच्या पालकांनी पोलीस स्टेशनपासून ते न्यायालयापर्यंत चक्रा मारल्या। आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अंत्यसंस्कार करण्याकरिता आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात मिळावा अशी त्यांची मागणी होती। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही गोष्ट साध्य होत नव्हती। त्यानंतर 2 वर्षांनी कोणाला तरी मृतदेहाची DNA चाचणी करण्याची कल्पना सुचली। त्यानंतर या प्रकरणातलं सत्य समोर आलं। इटवातल्या शासकीय रुग्णालयातल्या शवागारात एका रेफ्रिजरेटरमधला एक मृतदेह 40 महिन्यांपर्यंत अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत होता। मृत तरुणीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनपासून ते न्यायालयापर्यंत चक्रा मारत होते, पण मृतदेहाची रेफ्रिजरेटरमधून सुटका झाली नाही। या 40 महिन्यात मृतदेहाची 2 वेळा DNA चाचणी करण्यात आली, पण अहवालातून मृतदेहाची स्पष्ट ओळख पटू शकली नाही। त्यामुळे मृतदेहाची कैदेतून सुटका लांबत गेली। सुमारे 3 वर्ष 4 महिन्यांपूर्वी या प्रकरणाची सुरुवात झाली होती। इटवा जिल्ह्याच्या जसवंतनगर तालुक्यातील सलेमपूर हे गाव आहे। या गावातील रीता वय वर्ष 19 नावाची एक तरुणी 19 सप्टेंबर 2020 रोजी अचानक घरातून बेपत्ता झाली। कोणाला तरी भेटायला जाते सांगून ती घराबाहेर पडली। ती परत आलीच नाही आणि बेपत्ता झाली। दरम्यानच्या काळात तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला। पोलिसांनी देखील तक्रार दाखल केली। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना गावाच्या बाहेर एका बाजरीच्या शेतात एक सापळा ताब्यात घेण्यात आला। संबंधित व्यक्तीची हत्या केल्यानंतर त्यावर रसायन टाकल्याचं समोर आलं। सापळा पाहून मृताची ओळख पटणं अवघड होतं, पण सापळ्याजवळ पडलेल्या लेडीज चपला आणि कपड्यांवरून हा सापळा आठवड्यापूर्वीच बेपत्ता झालेल्या रीताचा असावा असा संशय व्यक्त होत होता। या घटनेची माहिती मिळताच रीताचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि हा सापळा आपल्या मुलीचा आहे असा दावा त्यांनी केला। सापळ्याजवळ पडलेल्या चपला आणि कपडे रीताचे होते, त्यामुळे हा मृतदेह तिच्याशिवाय अन्य कोणाचाच नाही असं कुटुंबियांचं म्हणणं होतं। यावेळी त्यांनी रीतेची हत्या केलेल्या संशयिताचं नाव देखील सांगितलं। रीता बेपत्ता झाल्याची तक्रार, गावाबाहेर सापडलेला सापळा आणि त्याच्याच जवळ आढळलेल्या वस्तू असं सगळं असूनही पोलीस रीताच्या कुटुंबियांच्या दाव्यावर विश्वास ठेवत नव्हते। त्यानंतर शास्त्रीय अहवालाशिवाय सापळा कुटुंबियांकडे देण्यास त्यांनी नकार दिला। पोलिसांनी हा सापळा इटवाच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला। या दरम्यान रीताच्या कुटुंबियांनी मृतदेह मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले। त्यांनी शेजारी राहणाऱ्या राजकुमार नावाच्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध मुलीच्या हत्येचा खटला दाखल केला, तरी देखील मृतदेह ताब्यात मिळाला नाही। 2022च्या सुरुवातीला पहिल्यांदा इटवा पोलिसांनी सापळ्याच्या आणि रीताच्या आई वडिलांचे DNA चाचणीसाठी नमुने घेतले आणि ते हैदराबादच्या प्रयोगशाळेत फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले। या चाचणीचा रिपोर्ट 26 मार्च 2022 रोजी आला, पण त्यात हा मृतदेह रीताचा असल्याचं स्पष्ट झालं नाही। DNA साठीचा नमुना योग्य नसल्याने रिपोर्ट संदिग्ध आला, त्यामुळे रीताच्या कुटुंबियांनी पुन्हा चाचणी घेण्याची मागणी केली। त्यानंतर 18 ऑगस्ट 2022 रोजी पोलिसांनी पुन्हा एकदा DNA चाचणीसाठी नमुना घेतला, पण या चाचणीचा अहवालही पहिल्या चाचणीप्रमाणेच आला। नमुना सदोष असल्याने DNA जुळले नाहीत, त्यामुळे सापळा पुन्हा शवागारात राहिला। त्यानंतर रीताच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। 2 वेळा अहवाल अस्पष्ट आल्याने कुटुंबियांनी पुन्हा DNA चाचणी करण्याची मागणी केली, तसंच गरज पडल्यास यासाठी खर्च करण्याची तयारी देखील दाखवली। कुटुंबियांची ही मागणी उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली। तसंच 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सापळा शवागारात ठेवल्याबद्दल आश्चर्य देखील व्यक्त केलं, कारण कोणताही बेवारस मृतदेह जास्तीत जास्त 72 तासांपर्यंत शवागारात ठेवण्याचा नियम आहे। त्यानंतर त्याचे नमुने सुरक्षित ठेवून त्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात।